खपली गव्हाच्या सांजोऱ्या तुम्ही कधी खाल्लेत का? आमच्या इकडं ना अशी परंपरा आहे नव्या नवरीला सांजोऱ्याची शिदोरी देण्याची. तर म्हटलं चला खूप दिवस झालं अशा सांजोऱ्या बनवल्या नाहीत आणि माझ्याकडे ना असे खपली गहू सुद्धा होते. बरेच जण म्हणतात की खपली गहू आमच्या इकडे भेटत नाहीत. तर मी ना खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ऑनलाईन लिंक देते खपली गहू मागवण्याची. तिथून सुद्धा मागवू शकता किंवा जवळच्या 2-3 किराणा दुकानात चौकशी केली ना की जिथं ज्वारी, गहू, धान्य मिळतं तिथं तुम्हाला आरामात खपली गहू मिळून जातील. हे खपली गहू आहेत ना बघा दिसायला थोडेसे लांबसर असतात. आपल्या रेग्युलर गव्हासारखे एकदम टंब फुगलेले वगैरे नसतात. पण सगळ्यात जास्त म्हणजे जुनी जर गव्हाची जात असेल ना तर ती खपली गहू आणि हे खाण्यासाठी आपल्या रेग्युलर गव्हापेक्षा जास्त पौष्टिक सुद्धा असतात. इथं ना 1 किलो खपली गहू घेतले होते आणि मी ते सगळे स्वच्छ नीट करून असे पाकडून वगैरे घेतले होते. म्हणजे धूळ वगैरे सगळी काढून घेतली होती. इथं कढई गरम करायला ठेवली होती आणि त्या कढईमध्ये हे खपली गहू भाजण्यासाठी मी टाकून घेतलेले आहेत. साधारणतः सतत हलवत आपल्याला एक 20 मिनिटं ते अर्धा तासपर्यंत हे खपली गहू भाजण्यासाठी वेळ लागतो. कारण बारीक गॅसवरती हे खपली गहू आपल्याला भाजावे लागतात. अगदी बघा सुरुवातीचा रंग आणि गहू भाजल्यानंतर रंग कसा आलाय बघा गव्हाला. या पद्धतीनं कंटाळा न करता कमीत कमी बारीक गॅसवरती अर्धा तास तुम्हाला खपली गहू भाजून घ्यायचेत. पण एवढा घालवलेला वेळ आहे ना त्याचं सार्थक आहे ना. ज्यावेळेस ही सांजोरी तुम्ही बनवून खाता ना त्यावेळेस एवढा वेळ घालवलेल्याचं तुम्हाला काही सुद्धा वाटत नाही. एवढ्या अप्रतिम टेस्टला या सांजोऱ्या होतात आणि कमीत कमी 5 ते 6 दिवस आरामात या टिकतात. तुम्ही जर प्रवासासाठी कुठं बाहेर जाणार असाल किंवा तुमची मुलं कुठं बाहेर शाळेला असतील तर त्यांच्यासाठी बनवून देण्यासाठी अगदी हा पौष्टिक पदार्थ आहे. आता गहू एकदम अर्धा तास भाजून घेतले आणि थंड होण्यासाठी काढून घेतलेत. आता 1 किलो खपली गव्हासाठी म्हणजे सांजा बनवणार आहे त्याच्यासाठी 1 किलोचा इथं मी गुळ घेतला होता आणि गुळामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून घेतले. फक्त गुळ वितळवण्यापुरतं आणि याचा काय आपल्याला पाक वगैरे बनवायचा नाही. फक्त गुळ वितळवून घ्यायचा, लगेच गॅस बंद करून टाकायचा आहे. इथं 1 चमचा साखर आणि मुठभर वेलायचीची पूड बनवून घेतली होती ती पूड टाकली. त्यानंतर अर्ध जायफळ खिसून घेतलं होतं ते सुद्धा पाकामध्ये मी इथं टाकून घेतले. चांगलं मिक्स केले. पाक थंड होण्यासाठी ठेवलाय आणि जे काही खपली गहू आपले होते ते पूर्ण थंड झालेत. आता मिक्सरचं जे छोटं भांडं आहे ना त्याच्यामध्ये हे गहू मी टाकून घेतलेत आणि एकदम व्यवस्थित जसा बारीक रवा किंवा गरा असतो ना त्या पद्धतीनं हे खपली गहू आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. बघा इथं मी कुंड्यामध्ये बारीक करून घेतले आणि अशाच पद्धतीनं 1 किलो खपली गहू आहेत ना सगळे बारीक केले आणि या पाकामध्ये ना थोडे थोडे करून मी ॲड करत चालली आहे. जेणेकरून समजेल आपल्याला की 1 किलो च्या गुळाच्या पाकासाठी 1 किलो गहू प्रॉपर बास होत आहेत का. तर अगदी परफेक्ट प्रमाण आहे. 1 किलो गुळाचा पाक करायचा. पाक म्हणजे पाक नाही फक्त वितळून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा 1 किलो बारीक केलेला गव्हाचा सांजा तो त्याच्यामध्ये मिक्स करत राहायचं आहे आपल्याला. तर तुमच्या इकडं याला काय म्हणतात या पदार्थाला किंवा तुमच्या इकडं हा पदार्थ म्हणजे सांजोऱ्या बनवल्या जातात का हे सुद्धा मला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थोडासा अट्टास आहे ह्या रेसिपीसाठी पण आमच्या सोलापूर भागात तर याची शिदोरी म्हणजे सगळ्यात बेस्ट शिदोरी मानली जाते. आता बघा पूर्ण जो काही सांजा बनवला होता खपली गव्हाचा या गुळात टाकून घेतलाय. 2 दिवस किंवा म्हणजे बघा 12 तासापर्यंत तरी कमीत कमी हा सांजा आपल्याला या गुळाच्या पाकामध्ये मुरवून घ्यायचा असतो. आता मी संध्याकाळी याला मस्त असा 7 वाजता पाकामध्ये सांजा भिजत घातला होता. दुसऱ्या दिवशी मी इथं उघडून बघते हा सांजा पूर्ण एकदम घट्ट झाला होता. घट्ट जरी झाला तरी काही हरकत नाही. बघा इथं मी चमच्याने काढाय बघते पण पूर्ण घट्ट झाला होता. म्हणजे आणखीन थोडा जरी पाक घातला असता तरी बसला असता पण खूप गोड सांजा झाला असता म्हणून मी जास्त काही पाक घातला नाही. चाकूच्या मदतीनं एका बाजूनं सगळा सांजा काढून घेतला आणि हाताने थोडा थोडा हा सांजा फोडला आणि बघा थोडासा हाताची ऊब लागली की एकदम मऊसर असा सांजा तयार होतो. आता सांजोऱ्या बनवण्यासाठी इथं आपल्याला कणिक मळून घ्यायची. त्याच्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले, 1 वाटी बारीक रवा घेतलाय आणि चवीपुरतं मीठ घेतले. आता याचं ना थोडं थोडं पाणी घालून आपल्याला
जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असा गोळा मळून घ्यायचा. आता ही कणिक 10 मिनिटं मस्त अशी मुरवून घ्यायची. त्यानंतर लिंबाच्या आकाराचे छोटे छोटे कणकेचे गोळे हातावरती घ्यायचे आणि जसं आपण पुरणाची पोळी बनवताना पुरण भरण्यासाठी उंडा बनवतो ना वाटीसारखा, त्याच पद्धतीनं हाताच्या मदतीनं असा छोटा बघा हातात दिसते वाटीसारखं पारी किंवा पुरण भरण्यासाठी छान बनवून घ्यायचंय त्या गोळ्याचं आणि त्याच्यामध्ये बसेल इतका सांजा, म्हणजे एक चमचाच ठेवलाय मी, त्या चमच्याने 2 चमचा इतका सांजा त्याच्यामध्ये मी भरून घेतलाय. म्हणजे आपल्या सगळ्या सांजोऱ्या एकसारख्या होतील आणि सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे या सांजोऱ्यामध्ये सांजा एकसारखा भरला जाईल, म्हणून चमच्याच्या मदतीनं त्याच्यामध्ये सांजा भरायचा, म्हणजे एकसारख्या सांजोऱ्या आपल्या होतात. आता तुम्हाला दाखवलं मी की सांजा कसा भरून घ्यायचा. त्यानंतर पोळपटावरती ज्यावेळेस ही गोळी घेतो ना आपण, थोडीशी हाताने प्रेस करायची, म्हणजे जो आतला सांजा आहे ना तो अख्ख्या या सांजोरीमध्ये एकसारखा पसरला जातो. अगदी हलक्या हाताने आपल्याला पुरी लाटल्यासारखं ही सांजा पुरी किंवा तेलची लाटून घ्यायची आणि बघा मस्त असं मीडियम गॅसवरती तेल गरम केलं होतं, त्याच्यामध्ये ही सांजोरी मी टाकून घेतली आहे आणि बघा तळून घेणारा एकदम सोनेरी लालबुंद रंग येईपर्यंत अशाच पद्धतीनं सगळ्या सांजोऱ्या आहे की नाही लाटून घ्यायच्या. आणि ही सांजोरी आहे की नाही सकाळ सकाळी चहासोबत नाश्ता म्हणून खायला तर एकदम मस्त लागते आणि गुळ घालून बनवल्यामुळं तर अगदी हेल्दी आणि पौष्टिक असा हा प्रकार आहे. तर तुम्ही सांजोरी हा पदार्थ कधी खाल्ला होता का हे कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. कारण प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदार्थ बनवण्याची एक विशिष्ट पद्धत असते. जर तुमच्या भागामध्ये अशा सांजोऱ्या बनवत असाल तर आणखीन सांजा बनवताना एक्स्ट्रा तुम्ही काय वापरता का, जर वापरत असाल ना तर मला कमेंट करून नक्की सांगा. कारण तुमच्याकडून सुद्धा मला बऱ्याच गोष्टी बऱ्याच टिप शिकायला भेटत असतात आणि मी तुम्ही सांगितलेल्या काही टिप्स किंवा टेक्निक आहे ना ते वापरून माझ्या रेसिपीमध्ये नक्की ट्राय करत असते. मला खूप आवडतं नवनवीन गोष्टी शिकायला. आता बघा इथं मस्त अशा एकीकडे माझ्या सांजोऱ्यामध्ये सांजा भरून सांजोऱ्या बनवून घ्यायचं चालू होतं आणि दुसरीकडे गॅसवरती अशा मस्त तंब फुगत होत्या सांजोऱ्या, ते बघून आनंद होत होता. आणि बघा इथं माझ्या सगळ्या सांजोऱ्या बनवून झाल्या होत्या आणि सांजोऱ्या तळत असताना मीडियम फ्लेमवरती तळायच्या, म्हणजे जास्त कडकही होत नाहीत आणि जास्त सॉफ्टही राहत नाहीत. अशा लाल बुंद सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळल्या की खाण्यासाठी छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नंतर भेटू. बाय.